पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचं हमीपत्र आज जाहीर करण्यात आलं। नियमित पाणी पुरवठा करून टँकरमुक्त पिंपरी चिंचवड करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। पर्यावरणपूरक आणि हरित पिंपरी चिंचवड करण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण करणार असल्याचंही हमीपत्रात म्हटलं आहे। हे हमीपत्र म्हणजे कागदावरचे शब्द नव्हे, तर पिंपरी चिंचवड शहरासाठी विकासाचा आराखडा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन लोकाभिमुख कामकाज करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। पाणी टंचाई, कचरा प्रश्न आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत। आता यावर आपण काय करणार आहोत हे या हमीपत्राच्या माध्यमातून सांगितल्याचं ते म्हणाले। संकल्प 7 आणि पुन्हा सुरुवात करू हे हमीपत्रातलं महत्त्वाचं वाक्य असल्याचं ते म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संयुक्त ताकद पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हितासाठी आम्ही मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र आलेलो। आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टीवर जाणीवपूर्वक भर दिलेला आहे। नियमित पाणी पुरवठा, रोज आमच्या नागरिकांना कॉर्पोरेशनचं पाणी नळाद्वारे मिळालं पाहिजे। टँकर मुक्त आपली महानगरपालिका आम्ही करणार आहोत। प्रशस्त रस्ते हे आम्ही आमच्या काळात केले। नंतर यांनी काय केलं, शहाण्यांनी त्या रस्त्यामध्ये मोठे मोठे फुटपाथ केले आणि मोठे रस्ते छोटे करण्याचं काम केलं। असली यांची डोकी आणि त्याच्यातनं वाहतुकीची कोंडी वाढली। त्याच्यामुळं प्रदूषण कमी करायला पाहिजे। तुम्हाला माहिती नाही किंवा असेल, पण प्रदूषण म्हणजे हवेच्या संदर्भात 30 कोटी रुपये खर्च केले। पैसे कुठे गेले, कुणाला मिळाले आणि काय प्रदूषण कमी झालं? उलट आता तुम्ही तर रेकॉर्ड काढलं तर आपलं पिंपरी चिंचवडचं प्रदूषण वाढलंय। त्याच्यामध्ये साधारण शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आपल्याला मार्गी लागावा लागेल।